नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲम्बिशन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आगामी होणाऱ्या एमपीएससी गट ब या परीक्षेच्या दृष्टीने आपण राज्यघटना या विषयावर महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पहा, भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? म्हणजे आपल्याला या प्रकारे प्रश्न विचारला जाते की भारतीय राज्य घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली? तर पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली। तर राज्य घटनेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली आणि ठिकाण होतं दिल्ली। दिल्ली या ठिकाणी ही बैठक झाली। तर यांचे जे अध्यक्ष होते, हा नेहमी विचारले जाते आपल्याला, अध्यक्ष तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड झाली। तर आपला पहिला प्रश्न होता की भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर तारीख आहे 9 डिसेंबर 1946, ठिकाण दिल्ली आणि तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड झाली। तर दुसरा प्रश्न पहा, भारतीय घटना समितीची दुसरी बैठक केव्हा झाली? तर प्रश्न असा आहे की भारतीय घटना समितीची दुसरी बैठक केव्हा झाली? तर दुसरी बैठक ही 11 डिसेंबर 1946 रोजी झाली। तर दुसरी बैठक ही 11 डिसेंबर 1946 रोजी झाली। यांचे अध्यक्ष, कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली। प्रश्न असा येतो आपल्याला की भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण? तर भारतीय घटना समितीचे अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद होते। आता नंतर उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी याची निवड झाली। तर त्याच दिवशी म्हणजे 11 डिसेंबर 1946 रोजी अध्यक्षपदी राजेंद्र प्रसाद याची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी एच.सी. मुखर्जी यांची निवड झाली। तर सल्लागार म्हणून बी.एन. राव यांची नियुक्ती झाली। तर पहा प्रश्न कसा आहे आपला, भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण? तर तारीख लक्षात ठेवायची, 11 डिसेंबर 1946 रोजी ही घटना समितीची दुसरी घटना समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली, म्हणजे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली। तर उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी याची निवड झाली, तर सल्लागार म्हणून बी.एन. राव यांची निवड झाली। आता तिसरा प्रश्न पहा, उद्देश पत्रिकेचा ठराव कोणी मांडला? प्रश्न कसा आहे, उद्देश पत्रिकेचा ठराव कोणी मांडला? तर उद्देश पत्रिकेचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला। तर तारीख केव्हा आहे? 13 डिसेंबर 1946 आणि या उद्देश पत्रिकेचा स्वीकार करण्यात आला 22 जानेवारी 1947 रोजी। 22 जानेवारी 1947 रोजी याचा स्वीकार करण्यात आला। प्रश्न असा येऊ शकतो आपल्याला, उद्देश पत्रिकेचा स्वीकार केव्हा करण्यात आला? तर उद्देश पत्रिकेचा स्वीकार 22 जानेवारी 1947 रोजी करण्यात आला। नंतर चौथा प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली? भारतीय राज्यघटनेची मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? तर भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली। 26 ऑगस्ट 1947। तर नंतर पहा, अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली। प्रश्न येतो की भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि सदस्य होते मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते। नंतर पहा, पाचवा प्रश्न पहा, घटनेचा अंतिम मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हा मांडला? तर घटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 रोजी मांडण्यात आला आणि मसुद्याचे वाचन 3 वेळा करण्यात आले। मसुद्याचे वाचन 3 वेळा करण्यात आलेलं आहे। आता नंतर पहा, 6वा प्रश्न पहा, घटना स्वीकृत केव्हा झाली? तर घटना स्वीकृत पहा, आपली राज्यघटना केव्हा स्वीकारण्यात आली? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपली राज्यघटना स्वीकारण्यात आली। तारीख लक्षात ठेवायची, 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि या राज्यघटनेवर जेव्हा स्वीकारण्यात आली तेव्हा 284 सदस्याची स्वाक्षरी होती। किती सदस्याची स्वाक्षरी होती? 284 सदस्याची स्वाक्षरी होती आणि यांच्यामध्ये जेव्हा राज्यघटना स्वीकारण्यात आली तेव्हा 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूची होत्या। आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जाते, मूळ राज्यघटनेमध्ये किती भाग, किती कलमे आणि किती अनुसूची होत्या? तर पहा, 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूची। नंतरचा प्रश्न आहे, घटनेची अंमलबजावणी केव्हा झाली? तर पहा, स्वीकारण्यात आली 26 नोव्हेंबर 1950 रोजी आपली राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी
1950 रोजी करण्यात आली. म्हणजे अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950. यालाच आपण घटनेचा आरंभ दिन म्हणून म्हणतो. याला काय म्हणतो आपण? घटनेचा आरंभ दिन असे म्हणतो. नंतर पहा, राज्यघटना लिहिण्यासाठी एकूण खर्च किती आला? तर प्रश्न असा आहे आपला, राज्यघटना लिहिण्यासाठी एकूण किती खर्च आला? तर राज्यघटना लिहिण्यासाठी एकूण 64 लाख रुपये खर्च आलेला आहे. तर किती आलेला आहे खर्च? 64 लाख रुपये खर्च आलेला आहे. नंतर कालावधी, तर राज्यघटना लिहिण्यासाठी कालावधी किती लागलेला आहे? तर पहा, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. किती आहे? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. तर पहा नंतरचा 10वा प्रश्न पहा, संविधान सभेचे कामकाज. आता संविधान सभा आणि मसुदा समिती. आता पहा, संविधान सभेचे कामकाज 166 दिवस चालले, तर मसुदा समितीचे कामकाज 114 दिवस चालले. तर मसुदा समितीचे कामकाज 114 दिवस चालले. तर पहा प्रश्न क्रमांक 11वा, भारतीय राष्ट्रध्वज केव्हा स्वीकृत करण्यात आला? प्रश्न 11वा कसा आहे आपल्याला? भारतीय राष्ट्रध्वज केव्हा स्वीकृत करण्यात आला? तर तारीख आहे 22 जुलै 1947. 22 जुलै 1947 रोजी आपला भारतीय राष्ट्रध्वज राज्यघटनेने स्वीकृत केला. 22 जुलै 1947. नंतर 12वा प्रश्न पहा, भारतीय राष्ट्रध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले? प्रश्न असा आहे आपल्याला, भारतीय राष्ट्रध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले? तर पहा, हे जे आपले डिझाईन तयार करणारे भारतीय राष्ट्रध्वजाचे व्यंकय्या पिल्लई आहे. आणि हे व्यंकय्या पिल्लई आंध्र प्रदेश या राज्याचे आहे. तर कोणत्या राज्याचे आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याचे आहे. नंतर प्रश्न क्रमांक 13वा पहा, भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान केव्हा स्वीकारण्यात आले? प्रश्न कसा आहे? भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान केव्हा स्वीकारण्यात आले? तर हा प्रश्न नेहमी तुम्हाला विचारला जातो. तर 24 जानेवारी 1950 रोजी भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकारण्यात आले. म्हणजे आपले जनगण मन आणि वंदे मातरम हे 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारण्यात आले. नंतर 14वा प्रश्न पहा, भारतीय संसदीय शासन पद्धती आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेले आहे? तर कोणत्या? तर इंग्लंड. तर आपली जी संसदीय शासन पद्धती आहे ती इंग्लंड या देशावरून आपण स्वीकारलेली आहे. म्हणजे इंग्लंडच्या राज्यघटनेवरून भारतीय संसदीय शासन पद्धती आपण स्वीकारलेली आहे. नंतर पहा, प्रश्न क्रमांक 15वा आहे. तर प्रश्न क्रमांक 15 असा आहे की न्यायालयीन पुनर्विलोकन. न्यायालयीन पुनर्विलोकन आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेले आहे? तर अमेरिका. न्यायालयीन पुनर्विलोकन हे आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेले आहे. नंतर प्रश्न क्रमांक 16 पहा, भारताचे संघ राज्यात्मक स्वरूप कसे आहे? कोणाकडून घेतलेले आपण? भारताचे संघ राज्यात्मक स्वरूप. जे संघ राज्यात्मक स्वरूप आहे ते आपण अमेरिका आणि कॅनडा या 2 देशांवरून घेतलेले आहे. तर आपण प्रश्न क्रमांक 16 पाहिला होता, भारताचे संघ राज्यात्मक स्वरूप आपण कोणत्या राज्यघटनेतून घेतले आहे? तर अमेरिका आणि कॅनडा. प्रश्न क्रमांक 17 पहा, मार्गदर्शक तत्वे आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत? तर मार्गदर्शक तत्वे आपण आयरिश या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेले आहे. घटनादुरुस्ती पद्धत. आता घटनादुरुस्ती पद्धत आहे, तर घटनादुरुस्ती पद्धत आपण दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे. तर घटनादुरुस्ती पद्धत ही दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेले आहे. नंतर आणीबाणी. आणीबाणीचे अधिकार आपण जर्मनीच्या राज्यघटनेवरून घेण्यात आले आहे. तर आणीबाणीचे अधिकार जर्मनीच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले आहे. नंतर पहा 20वा प्रश्न पहा आपला, समवर्ती सूची व दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून म्हणजे घेण्यात आलेले आहे? तर ऑस्ट्रेलिया. मग समवर्ती सूची आणि दोन्ही सभागृहाची बैठक म्हणजे आपण संयुक्त बैठक म्हणतो, ते आपण आपल्या देशामध्ये तर आपल्या राज्यघटनेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपला हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.